आम्ही सकाळपासून साहेब निवडणुकीच्या धामधुमीमध्ये मी प्रतिनिधी आहे साहेब. निलेश गुलाबरावजी ढवळे पाटील जरांगे पाटलांनी एकमेव उमेदवार दिला छत्रपती संभाजीनगरमध्ये, त्यांचा मी प्रतिनिधी आहे. एकदम प्रभाग क्रमांक 23 एकदम चांगल्या पद्धतीनं मतदान चालू होतं साहेब. पण आम्ही काही मतदान केंद्राला व्हिजिट दिल्या, तिथं एक आम्हाला आढळून आलं काँग्रेसच्या पक्षाचा एक उमेदवार आहे, त्याच्या नावाची हे नाव छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका प्रभाग क्रमांक 23 नागरी मोसनी कोणतरी उमेदवार आहे, त्याच्या नावाची चिठ्ठी. हे आतमध्ये आपल्या नावाचा प्रचार करता येत नाही साहेब, ही लोकशाही आहे. मग त्यांनी काय केलं, आम्ही त्यांना बोललो, त्यांनी ऐकलं, विनंतीला मान दिला, फाडून टाकली त्यांनी वरचे आणि आम्हाला मदत केली. आम्हाला बरं वाटलं. आम्ही दुसऱ्या बूथला गेलो, तिथं काही लोक धनुष्यबाणाचे चिन्ह लावून बूथवर चिठ्ठ्या पोल चिठ्ठ्या वाटत होते, त्यांच्या नावाच्या चिठ्ठ्या देत होते साहेब. आम्ही त्याला विनंती केली, लोकशाही मार्गाने तुम्ही मतदान घ्या ना, कशाला इलेक्शन मध्ये कशाला राडे करू नका, काही नका, शांततेत होत्या. ते चाललंय पोलीस प्रशासन असेल, निवडणूक आयोग असेल, त्यांना सगळ्याला मदत करा. परंतु दुपारपर्यंत 12 वाजेपर्यंत 1 नंबर मतदान झालं, कुठं काही गोंधळ नाही, राडा नाही. आणि एकाएकीच या भाजपवाल्यांनी काय केलं, 1 नंबरच्या बॅलेट मशीनमध्ये माझ्या उमेदवाराचं ह्या नंबरचं बटन आहे, 2 नंबरच्या मशीनमध्ये माझ्या उमेदवाराचं हे बटन आहे, 3 नंबरच्या बॅलेटमध्ये माझ्या उमेदवाराचं हे बटन आहे, 4 नंबरच्या बॅलेट मशीनमध्ये माझ्या उमेदवाराचं हे बटन आहे. जर तुम्ही आतमध्ये बसून बाहेर येऊन बूथवरती लोकांना सांगायला लागले, मग याला निवडणूक आयोगाला माझं म्हणणं आहे, दादा हे चांगलं नाही. आम्ही याला मोबाईल आतमध्ये देऊन, मी प्रतिनिधी असताना मला साधा मोबाईल अलाउड नाही आतमध्ये जायला. मी यांचे टी-शर्ट घालून, यांच्या मस्तीचे नंबर घालून हे लोक बसू कसे शकते. माझी जर गोष्ट खोटा असेल, या उमेदवाराचे जर या बॅलेटवरती या नंबरचं बटन नसेल तर आमच्यावर गुन्हे दाखल करा. नसता मी संध्याकाळी फाशी घेऊन आत्महत्या करणार आहे. मला जीवन जगायचं नाही. जी श्रीकांत साहेब तुम्हाला हात जोडून विनंती आहे, पोलीस कमिशनर साहेब, पवार साहेब तुम्हाला हात जोडून विनंती आहे. माझा कायद्यावर आणि न्याय व्यवस्थेवर खूप विश्वास आहे. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे साहेब की या लोकशाहीमध्ये राजाचा मुलगा राजा होणार नाही साहेब. पण मग मला सांगा ना साहेब, आम्ही जरांगे पाटलाचे समर्थक आहोत, आम्हाला दादानी आशीर्वाद दिला. आजपर्यंत आमच्या दादानी कोणती निवडणूक लढवली नाही साहेब, दादानी कोणाला पाठिंबा दिला नाही साहेब. परंतु निलेश गुलाबरावजी ढवळे पाटील आम्ही 20 वर्षापासून चावल संघटनेच्या माध्यमातून साहेब आंदोलन करतो, उपोषण करतो. असं तिथं आम्ही फाटके माणसं आहे, पण नेटके साहेब आम्ही नक्की नाही. आम्ही रक्त जाळलं, पैसे दिले, वेळ दिला समाजासाठी. म्हणून आमचे संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांनी छत्रपती संभाजीनगर एकमेव उमेदवार निलेश गुलाबरावजी ढवळे पाटील साहेब यांना पाठिंबा दिला आणि आम्हाला आशीर्वाद दिला साहेब. आशीर्वाद दिला आम्हाला कमा गंभीर बदल होते. आणि दादाने आव्हान केलं, तुम्ही म्हणले बायको ओबीसी असेल, कोणी बी असेल म्हटलं त्याच्या दारांचा त्याला कॉम्प्लेट द्या सांगा. मी जरूर म्हणून दादा जरांगे पाटलाचा उमेदवार आहे, मला त्याने आशीर्वाद द्यायला ते तुम्हाला मत देतील. आणि आज तेच घडलं. महाराष्ट्रामध्ये एकमेव उमेदवार आहे निलेश पाटील गुलाबराव ढवळे साहेब. त्याला जास्तीत जास्त मतदान व्हायला लागलं. या भाजपच्या पायाखालची वाळू सरकली साहेब. आणि त्यांनी पाहिलं की एक वापस उमेदवार आपल्याला जड भरतोय. आणि साहेब आम्ही एअरपोर्ट मध्ये फिरलो, आम्ही गणेश नगर मध्ये फिरलो, पारिजात नगर मध्ये फिरलो. आम्हाला लोकांनी सांगितलं आम्ही दादाकडे पाहून तुम्हाला एक शांतता घ्या, आमचा उमेदवार निवडत न्याय मिळेल, न्याय मिळेल, न्याय मिळेल, शांतता घ्या, न्याय मिळेल, शांतता घ्या. अरे काय सांगता शांतता घ्या, शांतता घ्या, न्याय मिळेल. जनता आपल्या सोबत आहे आणि मतदान आपल्या सोबत आहे, मतदार आपल्या सोबत आहे, जनता आपल्या सोबत आहे. संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील पण आपल्या सोबत आहे. अजिबात काळजी करू नका, न्याय मिळेल. शांत रहा, शांत घ्या, घरे दादा दादा बोला दादा या लोकांना